सध्याच्या वातावरणाची नोंद सरांनी घेतलेली ते फारसं बोलणार नाही. आज इतिहासात अनेक नवनवीन विचार प्रवाह आलेले आहेत. त्यापैकी स्त्रीवाद हा एक प्रमुख प्रवाह आहे. या प्रवाहाविषयी आज सभोवतालचा अस्वस्थ करणारा जो भवताल आहे त्या भवतालाला बघून मी थोडंसं संपादकीय माझं मनोगत दिलंय. त्याची द्विरुक्ती मी या ठिकाणी करू इच्छित नाही. फक्त अगदी थोडक्यात सांगते की स्त्रीवादानं स्त्रीचा आवाज तिच्या वेदनेचं वास्तव प्रथम उघड केलं. इतिहास म्हणजे ही स्टोरी, मग ती हर स्टोरी का होऊ शकत नाही असा प्रश्न या ठिकाणी स्त्रीवाद विचारतो आहे. जात, वर्ग, प्रदेश, राष्ट्र या परत्वे स्त्रियांच्या वाट्याला येणारे दुय्यमत्व भिन्न प्रकारचे असते. अशा गृहीतकातून नवे अभ्यास पुढे येत आहेत. त्या इतिहासात दुय्यमता देणारे अनेक अभ्यास पुढे आले. त्यात उर्मिला पवार आम्ही इतिहास घडवला हे पुस्तक अग्रक्रमावर आहे. आज विविध विद्यापीठांच्या इतिहास शिक्षक अभ्यासक्रमावर एक ओझरची नजर टाकली तर चित्र प्रवाही इतिहासाची चौकट आबाधित राखत स्त्रियांच्या इतिहासावर एखाद दुसरा टॉपिक किंवा वैकल्पिक विषय म्हणून स्त्रीवादी इतिहास लेखनाचा अंतर्भाव केलेला दिसतो. थोडंसं मला इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि सामाजिक शास्त्राचे डीन असलेले की ज्यांच्याबरोबर मी अभ्यास मंडळात काम केल्याचा उल्लेख करावा लागेल आणि पण त्याला त्या आमच्या मंडळामध्ये मान्यता दिलेली होती, मांडणी केलेली दिसते स्त्रीवादाच्या इतिहास लेखन शास्त्राची. तशीच महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तक निर्मिती व्हायला पाहिजे असं वाटतं. बाईला विवाह संस्थेच्या दार पितृसत्तेच्या तुरुंगातून मुक्त करण्यासाठी प्रस्थापितांना विरोध करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाचा आग्रह धरला. नेहरूंनी तो प्रश्न पुढे धसायला लावला किंवा त्या ठिकाणी सिद्धीच नेला. त्यापूर्वी महात्मा फुले, सावित्रीबाई, फातिमा शेख यांनी दगड कोठे खात मुलींना शिक्षणाची वाट दाखवली. हीच ती वाट हीपणाकडे घेऊन जात आहे. शतकामध्ये भारतामध्ये भवताल असा दिसतो की बाई म्हणून जगायचं असेल तर प्रथम तिला धर्माच्या विखारी राजकारणाच्या विरोधात उभं राहावं लागेल. कारण धर्मांध राजकारण बाईकडे माणूस म्हणून नव्हे तर अनेक वेळेला माती म्हणून पाहताना दिसतं. या राजकारणाला विरोध करण्याचं आव्हान आपल्या समोर आहे. दाखवणार का असा प्रश्न आहे.